स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. तुमच्या सर्व इच्छा स्वामी कृपेने पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्रावण महिन्यात एक जोडी हिरव्या बांगड्यांची या ठिकाणी आपल्याला जरूर बांधायची आहे. असे केल्याने 24 तासात तुमची मनोकामना पूर्ण होईल, तुमच्यावर धनवर्षाव होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद हा तुमच्यावर सदैव राहील. श्रावण महिना हा दुर्लभ योग आलेला आहे. भगवान शिव आणि भगवान गणेश या दोघांच्या पूजेचे फल आपल्याला मिळणार आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र व्रतवैकल्यांचा महिना. श्रावण महिन्यात पूर्ण भगवान शंकराचे नियंत्रण असते. सगळीकडे हिरवीगार झाडी असते. श्रावण महिना श्रीकृष्णाला देखील खूप प्रिय आहे. आपण भगवान शंकराची पूजा केल्याने भगवान शिव लगेच प्रसन्न होतात. या महिन्यात लसूण, कांदा, मांसाहार करू नये. तसेच कोणते पाप देखील आपल्याला करायचे नाही, जेणेकरून शिवशंकर रागाला जातील. भक्तांनो, श्रावण महिन्यात समुद्रमंथन झाले होते. तसेच या महिन्यात माता लक्ष्मी उत्पन्न झाली होती. माता लक्ष्मी ही धनाची देवी म्हणून ओळखली जाते. श्रावण महिन्यात आपण जर या सेवा केल्या तर आपल्याला कोणत्याही धनाची कमतरता भासत नाही. भगवान विष्णू हे योगनिद्रेत याच महिन्यात जातात, म्हणून सृष्टीचा भार भगवान शंकर सांभाळतात. जर आपण या झाडावर श्रावण महिन्यात हिरव्या बांगडीची जोडी बांधली तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, सर्व संकटे दूर होतात. देवी देवतांना बांगड्या ह्या आकर्षित करतात. भगवान शंकराला जी वृक्ष अत्यंत प्रिय आहे त्याची पूजा केल्याने शिवाच्या पूजेचे फल प्राप्त होते. आता हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो. हा रंग मनाला आनंदित करतो. श्रावण महिन्यात ज्या महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्यामुळे श्रावण महिन्यात नक्की हिरव्या बांगड्या तसेच हिरवे वस्त्र हे प्रदान करा. चुकूनही तुम्ही निळ्या किंवा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. श्रावण महिन्यात कधीही तुम्ही या वृक्षावर म्हणजे श्रावण महिना चालू झाल्यानंतर तुम्ही याला वेळेचं बंधन नाही, तुम्ही कधीही हिरव्या रंगाच्या बांगड्या जर या वृक्षावर किंवा झाडांवर जर बांधल्या तर तुमचे सर्व कष्ट हे दूर होतात. सोमवारी आपण या वृक्षाला बांगड्या बांधायच्या आहेत, म्हणजेच बांगड्या अर्पण करायच्या आहेत. असे केल्याने तुमच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख नाहीसे होते. जे काही तुमच्या जीवनात प्रॉब्लेम चालू आहेत ते सगळं दूर होते. मग हे झाड कोणते आहे तर पहिलं झाड आहे शमीचं वृक्ष. आता शमीचं झाड हे पार्वती माता आणि भगवान शंकराच्या स्वरूप मानलं जातं, म्हणजे त्याचं ते प्रतीक आहे. पार्वती माता आणि भगवान शंकर या स्वरूपाचं प्रतीक हे शमीचं झाड आहे. या झाडावर माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा वास असतो. श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाला प्रदोष काळात म्हणजेच सायंकाळी केवळ स्पर्श केल्याने पाप नष्ट होते. केवळ स्पर्शाने जीवनातील दुःख दूर होतात. जर श्रावण महिन्यात शमीच्या झाडाच्या बुंद्याला कच्चे दूध आपण अर्पण केले तर शिवशंकर आणि माता पार्वती ही प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. कोणत्याही सोमवारी श्रावण महिन्यात 2 जोड आपल्याला हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत. त्या काचेच्या असाव्यात, किंवा तुम्ही हिरव्या बांगड्या नाही भेटल्या तर तुम्ही हिरवी रिबीन देखील जरूर बांधू शकता त्या झाडांना. आता हिरव्या कलरच्या कोणताही शृंगार जरी तुम्हाला मिळाला, हिरवी मेहंदी असते आपल्याकडे किंवा हिरवी टिकली असते, हिरव्या बांगड्या ह्या आपण शमीच्या झाडावर बांधायच्या आहेत, त्यांना ते अर्पण करायचं आहे. शमीच्या झाडावर भगवान शिवशंकर व पार्वती माता वास करत असतात. शमीच्या झाडाला स्पर्श जरी केला आपण तरी तुमची मनोकामना पूर्ण होत असते. श्रावण महिन्यात शक्य झाल्यास शिवपिंडीवर शमीचे पाने जरूर अर्पण करा. त्यामुळे लक्ष्मीचा वास तुमच्या घरात सदैव राहील, सर्व कष्ट दूर होतील आणि जे काही घरात आजारपण वगैरे असतं ते सर्व दूर होऊन तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं आरोग्य हे उत्तम राहील. आता दुसरे झाड म्हणजे धोत्र्याचे झाड. धोत्र्याचं फूल वगैरे आपण तर शिवपिंडीवर अर्पण करतच असतो, धोत्र्याचं फळ देखील अर्पण करत असतो. तर दुसरं झाड कोणतं आहे तर धोत्र्याचं झाड. हे भगवान शंकराच्या उग्र
रूपातील कालभैरवाच्या अंशातून उत्पन्न झालेले आहे. जर धोत्र्याचे पान किंवा फळ शिवलिंगावर अर्पण केले तर शनिदेवाचा प्रभाव हा नष्ट होतो. धोत्र्याचे झाडाला सोमवारी आपल्याला हिरव्या बांगड्या बांधायच्या आहेत, म्हणजेच त्या अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे शत्रुपीडा नष्ट होते. केवळ श्रावण महिन्यात धोत्र्याच्या झाडाला स्पर्श केल्याने भगवान शिवशंकराची कृपा आपल्यावर होते. श्रावण महिन्यात कोणत्याही शनिवारी धोत्र्याच्या वृक्षावर कालभैरवाचे नाव घेऊन हिरव्या बांगड्या बांधल्यावर भूत प्रेत तसेच करणी बाधा असेल तर नष्ट होते. धोत्र्याचे मूळ आपण घरात कोठेही लपवून ठेवू शकतो. असे केल्याने घरातील भूत बाधा नष्ट होते. घरातील सर्व बाधा शिवशंकराच्या वासाने पळून जातात. आता तिसरे झाड आहे तर ते म्हणजे बेलाचे झाड. श्रावण महिन्यात बेलपत्र नाही वाहिले तर श्रावण महिन्यातील जे काही व्रत वैकल्य आपण करतो किंवा शिवाची पूजा करतो ती अपूर्ण राहते. म्हणजे बेलपत्राला खूपच महत्त्व आहे श्रावण महिन्यात. ज्यावेळी आपण बेलपत्र अर्पण करत असतो तर अवश्य तुम्ही या श्रावण महिन्यात 5 बेलपत्रावर श्रीराम असे लिहा आणि ते भगवान शंकराला अर्पण करा. त्यामुळे भगवान शिवशंकर अतिप्रसन्न होतात. केवळ श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाला स्पर्श केल्याने कितीतरी तीर्थाचे दर्शन झाल्यासारखे होते. म्हणजे कितीतरी तीर्थाचे दर्शन होते. केवळ आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे श्रावण महिन्यात तर कितीतरी तीर्थ केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. बेलाच्या झाडामध्ये देखील माता पार्वतीचे स्वरूप मानलं जातं आणि हे वृक्ष माता पार्वतीचं स्वरूप हे बेलाच्या झाडाला आपण मानतो. पार्वतीच्या घामातून म्हणजे बेलाचं झाड हे माता पार्वतीच्या घामातून उत्पन्न झालेलं असून असं हे स्कंद पुराणात स्पष्ट याचा उल्लेख केलेला आहे. या झाडाच्या पानं म्हणजेच बेलपत्र आपण शिवशंकराला अर्पण करतो. आता या झाडाच्या पानामध्ये शिवशंकर आहे, तसेच फांद्यामध्ये माता पार्वती आहे. बेलाच्या मुळामध्ये जे काही बुंदा असतो त्यामध्ये ब्रह्मदेवाचं वास्तव्य आहे. तसेच भगवान विष्णूचं निवासस्थान बेलाच्या झाडावर आहे. म्हणून या झाडाला खूप पवित्र मानलं जातं. सायंकाळच्या समयी तुम्ही या झाडाच्या खाली म्हणजे बेलाच्या झाडाखाली जर तुपाचा दिवा लावला तर खूप शुभ मानलं जातं आणि यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला धनाची कमतरता कधी भासत नाही. बेलवृक्षाला तुम्ही लोणी बत्ताशाचा प्रसाद देखील अवश्य दाखवा. या श्रावण महिन्यात तुम्हाला बेलवृक्षाला लोणी आणि बत्ताशाचा प्रसाद देखील दाखवायचा आहे. श्रावण महिना यामध्ये आपण काय करायचं आहे, श्रावण महिन्यात खडीसाखर घालून दुधामध्ये आपल्याला खडीसाखर घालायची आहे आणि ते जर आपण बेलाच्या झाडाला अर्पण केले तर अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे गरिबी दारिद्र्य दूर होते, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि निरोगी जीवन आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे अवश्य या तिन्ही झाडांना, पहिलं झाड म्हणजे आहे शमीचं, दुसरं म्हणजे आहे आपल्याला बेलाचं झाड आहे, तसेच धोत्र्याचं झाड, या तिन्ही झाडांची सेवा करा. भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन तुम्हाला उत्तम तुमच्या जीवनातील कष्ट दारिद्र्य दुःख नष्ट होईल. लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही. त्यामुळे अवश्य ही सेवा श्रावण महिन्यात करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.